या वर्षीचा पहिलाच बॉल संयमाने त्याला दिशा दिलेली आहे. पहिलाच बॉल गणेश कदम यांनी कोणतीही घाई केली नाही. पहिला बॉल अगदी येऊ दिला. भारतात चेहरा बॉलला दाखवला. अगदी पहिल्या बॉलवरती पहिली धाव इथे अंकित केलेली आहे. या हंगामातला पहिला बॉल टाकलेला आहे. अमोल मालुसरे यांनी अगदी योग्य टप्प्यावरती पहिला बॉल हाताळला. पहिल्या बॉलच्या पाठीमागे पहिली धाव आलेली आहे. गेली कित्येक दिवस आपण या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत होतो. कारण हंगामातली पहिली क्रिकेट स्पर्धा आहे. आता स्ट्रायकर एंडला वारसोई देवचे ऑलराउंडर अक्षय मोरे स्ट्रायकर एंडला तयार बॅटिंगमध्ये. फ्लिक करण्याचा प्रयत्न होता आणि हा बॉल अमोल मालुसरे यांनी काय केला होता, तर पायावरती ठेवण्याचा प्रयत्न केला. कोणतीही डाव्या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये. कालपासून आपण पाहिलं, की बऱ्याचशा ठिकाणी पाणी साचलेलं आहे. पाऊस जोरदार पडतोय. परंतु आज जरा पावसाचा वेग थोडासा मंदावलेला आहे आणि अशा वातावरणामध्ये संपूर्ण क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. सकाळी पाऊस थांबला होता. पुन्हा एकदा पावसाच्या सरी सुरू झाल्या. बॉलर तयार अमोल मालुसरे. हो, लाईन मिस करून बसले इथे. थोडेसे पुढे आले होते बॅटिंग करताना अक्षय मोरे, परंतु बॉलच्या लाईनपासून बाजूला गेले आणि त्यानंतर बॉल आला तो डॉट. म्हणजे बॅकफूट वरतून पुढे आले आणि तिथून ही लाईन मिस झाली आणि बॉल डॉट आला. चांगल्या टप्प्यावरती योग्य दिशेने टाकलेला बॉल अमोल मालुसरे. बऱ्याचशा वर्षाचा अनुभव त्यांच्या गाठीशी राईट आर्मवर द विकेट. आपटलाय बॉल समोरच्या बाजूला पंच केलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि या बॉलवरती प्रत्यक्षात काय घडलंय? काही धाबा तर फलंदाजांनी धावून काढलेल्या आहेत. थँक यू. झेल निसटला आणि त्यानंतर एक सिंगल धाब इथे या दोन्ही फलंदाजांनी धावून काढलेली आहे. बऱ्याचशा ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाणी साचलेलं आहे, ज्यामुळे झेल सुटला आणि बॉल तिथेच थांबला. हो, थोडेसे पुढे आले. बॅटची कडा घेऊन बॉल चाललाय पाठीमागच्या बाजूला. सिंगल धाव आलेली आहे या बॉलच्या पाठीमागे. सत्ताच्या घडीला दोन्ही फलंदाजांनी एका-एका धावेवरती कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे. सिंगल धाव घेत स्कोरबोर्डला चालना देण्याचा प्रयत्न केलाय. 5 बॉलचा एकूण खेळ संपला. पहिलं षटक अगदी काटकसरीचं राहिलं. वेग नाहीये, परंतु दिशेवरचं नियंत्रण, टप्प्यावरचा ताबा अमोल मालुसरे यांच्याकडे चांगला आहे. आणि अवघ्या 3च धावा पहिल्या षटकामध्ये दिलेल्या आहेत. चला थोडीशी आपल्याला घाई करावी लागेल. अमोल मालुसरे पुन्हा तयार होत आहेत. बॉल ओला करतायत. एक स्ट्रॅटेजी असते रबर बॉल क्रिकेटची. बॉल हवेत. हा नो बॉलचा कॉल आहे. स्वतः अमोल मालुसरे बॉलच्या खाली जाण्याचा प्रयत्न करत होते, परंतु नो प्लस वन अशा 2 धावा या बॉलच्या पाठीमागे इथे अंकित होतील. सूर्यकांत आडावसर यांनी सांगितलं, की हा नो बॉल आहे आणि तो बॉल अमोल मालुसरे यांना पुन्हा एकदा टाकावा लागेल. हा बॉल पुन्हा एकदा हाताळावा लागेल अमोल मालुसरे. खोलवर टप्प्याचा टाकलेला बॉल हेलिकॉप्टर लुक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न इथे केला आणि अखेरकार या हंगामातला पहिला चौकार आला. एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे बॉल होतोय फरार. गणेश कदम यांच्या बॅटमधून या हंगामातला पहिला चौकार आलाय. धावा मिळतील 4. आलाय तो चौकार. धावसंख्या 9. 0 गडी बाद. या हंगामातला पहिला चौकार. जागा बनवली. खोलवर टप्प्याचा बॉल. हेलिकॉप्टर लुक स्ट्रोक खेळला आणि एक्स्ट्रा कव्हरला 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये होती धरी आणि याच जरीतून बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 4 धावेंसाठी पहिल्या चौकाराला या हंगामातला या वर्षीचा पावसाळी रबर बॉल क्रिकेट आणि या रबर बॉल क्रिकेटच्या हंगामातला पहिला बॉल कुणी टाकला, तर तो अमोल मालुसरे यांनी टाकला. पहिला चौकार कुणी मारला, तर तो गणेश कदम यांनी मारला. पहिली धाव कुणी काढली हंगामातली, तर ती अक्षय मोरे यांनी काढली. या सर्व काही गोष्टींचा आपण आढावा घेऊया. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. चला थोडीशी घाई करावी लागेल. दोन्ही संघांना विनंती आहे. सामने 4 षटकांचे होत आहेत. त्यामुळे वेळ जास्त लागणार आहे. त्यामुळे विनंती आहे की आपण घाई करा. जर आपण इथे वेळ जर वाचवला, तर पुढे जाऊन आपल्याला चांगल्या षटकांचे सामने खेळायला मिळतील. जर आपण इथेच जर वेळ घालवला, तर पुढे जाऊन आपल्यालाच कमी षटकांचे सामने खेळावे लागतील. त्यामुळे विनंती आहे की आपण वेळेची बचत करूया. आपण जर आयोजन समितीला काही देऊ शकतो ना, तर तो आपला अमूल्य वेळ आहे. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. गोलंदाजी मार्गवरती राहुल बातोसे.
षटक क्रमांक 1 साठी 2 साठी आलेले आहेत. अकालपे गावाकडून गोलंदाजीसाठी येतायत. कारण 2 गाव एक संघ ही संकल्पना आहे. एका गावातले 2 खेळाडू गोलंदाजी करतील, दुसऱ्या गावातील 2 खेळाडू गोलंदाजी करतील. इथे पुन्हा एकदा अक्षय मोरे लाईन मिस करतायत. आता सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न जे स्ट्रोक सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न अक्षय मोरे यांनी केला ना, त्या वेळेस मात्र त्यांनी लाईन मिस केलेली आहे. आडव्या बॅटने काही स्ट्रोक त्यांनी खेळले खरे, परंतु इथे पहा सरळ बॅटने एक पाय पुढे काढत खेळण्याचा प्रयत्न. बॉल डॉट आला. सुरुवात चांगली केली राहुल बातोसे यांनी या ओव्हरची. आपटला बॉल. अगदी झपकन बॉल अंगावरती आला. दुसरीचा प्रयत्न चालवलेला आहे. 2 धावा बॉलच्या पाठीमागे मिळतील. कारण पावसाळी रबर बॉल क्रिकेट म्हटलं, की रबर बॉल वजनाने हलका असतो. खेळपट्टीवरती पाणी असं बॉल चांगल्या प्रकारे स्किट होतो, वेगाने येतो आणि त्याचाच प्रत्यय मैदानाच्या आतमध्ये आला. ज्या प्रकारे अक्षय मोरे थोडेसे खाली वाकले या बॉलला खेळताना. कारण ज्या प्रकारे त्यांच्या अंगावरती वेगाने बॉल आला. आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न केला. परंतु या बॉलच्या पाठीमागे 2 धावा अगदी चपळतेने त्यांनी पूर्ण केल्या. धावसंख्या धावफलकावरती आहे. हो, पुन्हा एकदा लाईन मिस आणि बॉल डॉट. डॉट बॉलचा रेशिओ अक्षय मोरे यांनी बॅटिंग करताना खास करून प्रखरतेने त्यांच्या बॅटिंगमध्ये वाढलेला आहे. याचा विचार करावा लागेल. हाही बॉल डॉट आलाय. याही वेळेला लाईन मिस करून बसले. बॉलच्या मिनिटपर्यंत बॅटला घेऊनच गेले नाहीत. बॉल डॉट आलाय. आत्मविश्वासाने बॅटिंग करावी लागेल. क्षमता आहे या खेळाडूकडे. हो, आता टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय. पण जर सूर्यकांत आढाव सर सांगतात, की इट्स अ वाईड बॉल. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. अक्षय मोरे म्हटलं, की वारसोई देवचे ऑलराउंडर खेळाडू. इथे पहा डावीशी सोडून जाणारा बॉल. आणि पंचांकडे दाद मागितली आणि पंचांनी दाद उचलून धरली. राहुल बातोसे पुन्हा तयार. हाही बॉल हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतील का नाही? बॉलला बॅकअप देत आहेत कारण बॉल त्यांच्यापासून दूर राहिला. पावसाळी रबर बॉल क्रिकेट आहे आणि तुम्हाला या सर्व काही गोष्टी पाहायला मिळतील. काही खेळाडू बॉल अडवताना घसरतील, काही पडतील. परंतु आपल्या शरीराची काळजी आपल्याला घेतली पाहिजे याची आपण नोंद घ्या. स्पर्धा काय अनेक येतील, परंतु आपल्या शरीराची काळजी आपल्याला घ्यावी लागेल. त्यामुळे बॉल अडवताना थोडीशी आपली काळजी घ्या. कोणी घसरणार नाही, कोणी पडणार नाही याची आपण दक्षता घ्या. कारण पावसाळी रबर बॉल क्रिकेट आहे. कारण पायाखाली चिखल असो, पाणी असं, निसरडा रनवे असतो, त्याच्यावरतून आपण धावत असतो. त्याच्यामुळे ही जी काळजी आहे ना, ही खेळाडूंनी घेतली पाहिजे. कारण जगातली सर्वाधिक महागडी प्रॉपर्टी जर कोणती आहे ना, तर ते आपलं शरीर आहे आणि आपल्या शरीराला आपण जपलं पाहिजे. धावसंख्या धावफलकावरती 13-0 गडी बाद. 4 बॉलचा खेळ संपलेला आहे. 2 बॉलचा खेळ बाकी. पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा आपण आनंद घेऊया, परंतु आपल्या शरीराला आपण जपूया. बॉलर तयार. पुढे आले. फटका जबरदस्त खेळलाय. मिळाला मोका, दिला ठोका. बॉल सीमारेषेच्या पलीकडे या हंगामातला पहिला षटकार आलाय. वाकीच्या गणेश कदम यांच्या बॅटमधून मिस्टर फॅक्स यांनी बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी पदललित्याचा योग्य वापर, टायमिंग प्रॉपर. बॉल सीमारेषेच्या पलीकडे एक अनोखा अंदाज. गणेश कदम यांची झलक. सबसे अलग बॉल सीमारेषा पार षटकार. थँक यू. एका बाजूने आक्रमण, एका बाजूने संयम. अशा प्रकारची बॅटिंग राहुल बातोसे तयार. आपटलेला बॉल, आडव्या बॅटने केलेला प्रहार. डीप कव्हरला खेळाडू आहेत. कव्हरमधून बॉल डीप कव्हरला गेलाय. सिंगल धाब्या बॉलच्या पाठीमागे मिळेल. 2 षटकांचा एकूण खेळ संपलेला आहे. प्रथम बॅटिंग करताना मोरिया 11 वारसोईदेव वाकीने बनवलेले आहेत धाबा 20. बिनगडी बाद. चला करा थोडीशी घाई. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होईल, परंतु टॉससाठी या ठिकाणी आपण आमंत्रित करूया. निवळी आणि वलवन ब आणि त्यांच्या विरोधामध्ये फाईट करेल शिंदे आणि पीसीसी 11 घोगवे. इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी या. टॉसमध्ये आपण पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधून घेऊया. जर एकच कॅप्टन टॉसमध्ये उपस्थित असेल, तर त्याच कॅप्टनला टॉस विन दिला जाईल. याच्या पण नोंद घ्या. घाई करा मैदानाच्या आतमध्ये. केळझर, सुळशी, अक्कलपे मित्रांनो आपण वेळ घेऊ नका. आपण घाई करा.
जर आपण या सामन्यासाठी जर जास्त वेळ घेतला, तर पुढील सामने आयोजकांनी सांगितलेले कमी ओव्हरचे होतील याची पण नोंद घ्या. त्यामुळे मित्रांनो, आपण आयोजकांना सहकार्य करूया. आयोजक आपल्याला सहकार्य करतील. कारण प्रत्येकाला वाटतं, की जास्त ओव्हरचे सामने आम्हाला खेळायला मिळाले पाहिजेत. त्यामुळे तुमच्या खेळाला वाव मिळेल मैदानाच्या आतमध्ये. त्यामुळे आपण घाई करा. 2 गाव एक संघ ही संकल्पना आहे आणि त्याच्यामध्ये दोन्ही गावातले खेळाडू खेळतायत. त्याच्यामुळे विनंती आहे, की तुम्हाला जास्तीचा वाव मिळेल त्यासाठी तुम्ही घाई करा. जर आपण इतकेच वेळ घेतला तर पुढे जाऊन कमी ओव्हरचे सामने तुमच्यामधून काही संघांना खेळावे लागतील. त्यामुळे विनंती आहे, की आपण थोडीशी घाई करूया. मृण्मय अटाळे गोलंदाजी मार्कवरती पहिलाच बॉल नो टाकला अंपायर कॉल. दुसरीचा प्रयत्न केलेला आहे का? हो. फ्री हिटचा बॉल नो प्लस 2 अशा एकूण 3 धावा स्कोर बोर्डमध्ये आपण ॲड करूया. चला मित्रांनो घाई करा. दोन्ही संघांना विनंती आहे. आज दिवसभरामध्ये हा शब्द जास्त वेळा त्याचा उल्लेख करावा लागेल कारण सामने जास्त आपल्याकडे आहे त्याची आपण नोंद घ्या. 16 संघ खेळतायत. खोलो टप्प्याचा बॉल, फ्री हिटचा बॉल चांगल्याच प्रकारे टाकलाय. लॉंगॉनला खेळाडू आहेत. बॅकअप देण्यासाठी बॉलची फेकी केली जाईल, परंतु तोपर्यंत 2 धावा बॉलच्या पाठीमागे मिळतील. बॅटिंगमध्ये आपण चर्चा केली ना, तर गणेश कदम 17 वरती बॅटिंग करतायत. अक्षय मोर यांनी एकूण 8 बॉल खेळले आणि 5 वरती ते बॅटिंग करतायत. पार्टनरशिप आहे 25 धावांची. 13 बॉलमध्ये या खेळाडूंनी पार्टनरशिप उभी केलेली आहे. या टीमसाठी बॉलर तयार. लेफ्ट आर्म राउंड द विकेट. बॉल निघाला. सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी काय फटका खेळलाय. सबसे हटके 100% बॉलला पाठवले सीमा पार बॅट्समन आहेत गणेश कदम. वाकी आहे त्यांचं गाव. दिला मनगटी झटका. आला या बॉलवरती 6 धावेंचा फटका. थँक यू. काय बॅटिंग केली आज मैदानाच्या आतमध्ये. गणेश कदम. एका बाजूला मृणाल अटाळे पुन्हा तयार. हो, हा बॉल वाईड लाईनला पकडून टाकलेला बॉल. डॉट आलेला आहे. स्ट्रॅटेजी असते. कधी-कधी यॉर्कर बॉल, कधी-कधी वाईड लाईनला पकडून टाकलेले वाईड यॉर्कर्स आणि त्याच्यामध्ये असणार हा बॉल. बचावात्मक बॉल डॉट आलाय. शेवटच्या अजूनही काही बॉलचा खेळ बाकी. वरती गेले बॉल येऊ दिला आणि त्यानंतर कव्हर्समध्ये या बॉलला पंच केलाय. दुसरीचा प्रयत्न चालवला जाईल आणि हो, 2 धावा सहजतेने पूर्ण केलेल्या आहेत. एका धावेचं रूपांतर या दोन्ही फलंदाजांनी दुहेरीमध्ये केलेलं आहे. पुन्हा एकदा टॉससाठी या ठिकाणी आपण आमंत्रित करूया. मॅच क्रमांक 2 आहे निवळी आणि वलवन ब आणि त्यांच्या विरोधामध्ये फाईट करेल शिंदे आणि BCC 11 घोगवे. आपण तयार राहा. इनिंग ब्रेकमध्ये आपला टॉस केला जाईल. स्ट्रायकर इनला मिस्टर फॅक्स गणेश कदम. समोर तडक फडक बेधडक सडक पे ठोकलाय कडक. बॉल देतोय सीमारेषेच्या पलीकडे धडक. फटका आलाय वाकीच्या गणेश कदम यांच्या बॅट मधून कडक षटकार. थँक्यू. गणेश कदम काय बॅटिंग केली आज मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच मॅच मध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन केलेलं आहे. कारण ज्या खेळासाठी गणेश कदम हा खेळाडू ओळखला जातो इथे रनआउट होऊ शकले नाहीत. परंतु काही धावा या बॉलच्या पाठीमागे धावून मिळालेल्या आहेत. हे पावसाळी रबर बॉल क्रिकेट आहे आणि अशा प्रकारच्या गोष्टी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार. जयेश मोरे यांच्या ठिकाणी आगमन होतं त्यांचे स्वागत. एकूण 4 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळालेल्या आहेत. चला थोडीशी घाई करा. धावसंख्या आहे 43 शून्य गडी बाद. 3 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. शेवटच्या ओव्हरचा खेळ बाकी आहे. चला थोडीशी घाई करा. दोन्ही संघ आपण वेळ घेऊ नका. ही विनंती आहे. पुन्हा एकदा आपल्याला विनंती आहे की आपण घाई करा.
संतोष साळुंके अकालपे गोलंदाजी मार्कवरती ओव्हर नंबर 4. अक्षय मोरे यांनी या बॉलला संयमाने खेळला आणि स्ट्राईक गणेश कदम यांच्याकडे दिलेला आहे. कारण गणेश कदम यांची बॅट आज सळपलेली आहे. त्यांच्या बॅटमधून धावा चांगल्या प्रकारे आलेल्या आहेत. 35 वरती बॅटिंग करतायत. 12 बॉल खेळलेले आहेत. म्हणजे आज अर्धशतकाची चाहूल लागली असेल. पहिल्याच मॅचमध्ये पहिलं अर्धशतक या हंगामातलं येईल का? गणेश कदम स्ट्राईकरला तयार. 5 बॉल बाकी. आडव्या बॅटने लाँग ऑनला खेळाडू आहेत. बॉल स्टॉप केलाय. दुसरीचा प्रयत्न निश्चित केला जाईल कारण गणेश कदम यांना स्ट्राईक हवा आहे. 2 धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळतील. 37 वरती जाऊन पोहोचलेले आहेत. 13 धावा दूर आहेत गणेश कदम आपल्या अर्धशतकाच्या खेळापासून. गोलंदाजी मार्कवरती संतोष साळुंके पुन्हा तयार. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. स्ट्राईक रेंजला मिस्टर फॅक्स गणेश कदम तयार. आयकॉन कॅटेगरीचे खेळाडू आहेत के मधील. हाई बॉल निघाला सीमारेषेच्या पलीकडे. या बॉलची उडान टीमसाठी होता गणेश कदम यांचा 6चा लगान षटकार. थँक्यू. आता 52 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. गणेश कदम 43 वरती बॅटिंग करतायत. नॉट आउट. ओ कमी गतीचा बॉल. बॅटचा फेस लवकर क्लोज केला म्हणजे हा स्ट्रोक लवकर खेळून बसले आणि बॉल कमी गतीने आला. बॉल डॉट आलाय. हे चातुर्य गोलंदाजी करताना मैदानाच्या आतमध्ये संतोष साळुंके यांनी दाखवलेलं आहे आणि हो तुम्हाला अशाच भिन्नतेने गोलंदाजी करावी लागते. तुमच्या गोलंदाजीमध्ये जे काही मिश्रण आहे ते तुम्हाला अंमलामध्ये आणावं लागतं आणि ते संतोष साळुंके यांनी केलंय मैदानाच्या आतमध्ये. आपटला बॉल. बॉलने घेतला बॅटचा किनारा. मिळाला भाग्याचा सहारा. दुसरीचा प्रयत्न पुन्हा एकदा केला जाईल का? आणि हो तेच घडलेलं आहे. वैयक्तिक बॅटिंग करतायत गणेश कदम. 16 बॉल 45 धावांवरती बॅटिंग करतायत. शेवटचा बॉल बाकी. स्वतःच्या अर्धशतकासाठी हव्या आहेत धावा 5. एका बाजूला संतोष साळुंके ती मुभा देतील का? की गणेश कदम आपलं अर्धशतक पूर्ण करतील? या हंगामातलं पहिल्याच मॅच मधलं पहिलं अर्धशतक येईल का? वाकी गावाकडून मिस्टर फॅक्स तयार. आणि ते बॉल डॉट आला. परंतु मित्रांनो गणेश कदमची बॅटिंग आवडली असेल. वैयक्तिक 45 धावांच्या एकदा जोरदार टाळ्या. 17 बॉल 45 धावा. बॅटिंग करताना 4 षटकार आणि 1 चौकार. आपण करूया पुढील मॅचचा टॉस. टार्गेट आहे या मॅचमध्ये 55 धावांचं. थँक सो मच निलेशजी मर्टेकर सर यांचा आवाज आपण कॉम्बॉक्समधून ऐकत आहोत. त्याचबरोबर उमेशजी सावंत सर यांचा देखील आवाज आपण नेक्स्ट मॅचमध्ये ऐकणार आहोत. नेक्स्ट मॅचचा टॉस करत आहोत आपण. स्वर्गीय विजयदादा देसाई स्मृती चषक 2026 पर्व क्रमांक 3 ची भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. आणि टॉससाठी विनंती करतो दोन्ही टीमच्या कॅप्टनना की आपण टॉससाठी लगेच या. निवडी वलवन ब संघ आपण या. शिंदे आणि गोगवे बीसीसी अनिरुद्ध मोरे आपण टॉससाठी या. अनिरुद्ध आपण या टॉससाठी. विनंती करूया गोगवे गावचे सुपुत्र रमेश दादा देसाई यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण टॉस करत आहोत. सातत्यपूर्व पर्व क्रमांक 3 ची ही मेजवानी आपण पाहतोय. भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आणि आजचा दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्याबरोबर जोडले गेलेत. टेल आणि हेड असेल. एका बाजूला शिंदे बीसीसी गोगवे तर दुसऱ्या बाजूला आपण निवडी आणि वलवन ब असं सामना आपण पाहणार आहोत. आणि कॅप्टन आहेत रमेश देसाई यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करत आहोत. कॉल कोण देईल? निवडी आणि वलवन ब टीमच्या माध्यमातून या ठिकाणी टॉस मागितलं जाईल. टेल असा कॉल आहे आणि टेल आहे. यस, टॉस जिंकलाय टीम निवडी आणि वलवन ब संघाने. निर्णय काय असेल? फिल्डिंग. कसं वाटतंय रबर बॉलची पहिली क्रिकेट स्पर्धा तुम्ही खेळताय गोगवे गावच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन? आयोजन खूप सुंदर आहे आणि आता पहिलीच टुर्नामेंट पावसाळ्याची त्यामुळे सगळेजण प्रॅक्टिसमध्ये तर नाही आहेत.
त्या बघूया. 2 गाव एक संकल्पना कशी वाटते? संकल्पना सुंदर आहे आणि खेळायला पण मजा येते. टीम निवडी आणि बीसीसी गोगवेकडे जाऊया. तू टॉस जिंकला असतास तर तुझा निर्णय काय असता? मी बॅटिंग घेतली असती आणि जास्त असा स्कोर बनवायचा प्रयत्न केला असता आणि आमची बॉलिंग लाईनअप पण चांगली आहे म्हणून. गोगवे बीसीसी संघाबरोबर तुम्ही खेळताय. गोगवे बीसीसी संघ म्हटला की सर्व युवा खेळाडू पाहायला मिळतायत. कसा निर्णय होता गोगवे बीसीसी संघाबरोबर खेळण्याचा? खूप चांगला होता, आयोजक संघ आहे आणि ह्याच्या पहिला पण आम्ही खेळलेलो. मॅच कशी राहील? मॅच पहिलीच मॅच आणि सगळे चांगलं खेळायचा प्रयत्न. थँक यू सो मच. दोन्ही कॅप्टनना मी खूप साऱ्या शुभेच्छा देईन. टॉस झालाय आणि टॉस आपण जर पाहिला तर निवडी ब संघ त्याचबरोबर वलवण ब संघाने पहिला टॉस जिंकलाय आणि त्यांनी निर्णय घेतलाय की आम्ही प्रथम बॉलिंग करू. ही टॉसची माहिती आहे. धन्यवाद. थँक यू सो मच. चला मैदानाच्या आतमध्ये पण फिल्डिंग लावाशी विनंती आपण करूया. तुम्हाला अधिकचा वेळ घेता येणार नाही. 55 धावांचं या मॅचमध्ये लक्ष आहे. आता सेकंड इनिंगमध्ये आता बॅटिंग करायची आहे एनसीसी केळकर 600 आणि अकाल्पे या टीमला. त्यामुळे विनंती आपण टीम मोरिया 11 वारसोई देव आणि बाकी मित्रांनो आपण फिल्डिंग लावा. आपण अधिकचा वेळ घेऊ नका अशी विनंती आहे. स्वर्गीय विजय दादा देसाई स्मृती चषक पर्व क्रमांक 3 पावसाई रबर बॉल क्रिकेटची केएसकेच्या अंतर्गत पहिली स्पर्धा आणि पहिली मॅच सेकंड इनिंगला होते सुरुवात. पहिल्या डावातला हायलाइट्स तुम्हाला पाहायला मिळतात. गणेश कदम यांनी काय बॅटिंग केली. वैयक्तिक 45 धावा बॅटिंग करताना बनवल्या. त्याच्यामध्ये हा एक फ्लिकचा स्ट्रोक जबरदस्त होता. अप्रतिम टायमिंग, सुंदर प्लेसमेंट पाहायला मिळाली. त्यानंतर समोरच्या बाजूला रस्त्यावरती मारलेला फटका होता. आणि हाई बॉल अगदी मुख्य व्यासपीठाला मानवंदना देणारा फटका होता आणि अशा प्रकारची बॅटिंग म्हणजे 4 षटकार त्यांच्या बॅटमधून आले आणि तेच इथे दाखवलेलं आहे हायलाइट्समध्ये 22 यार्ड क्रिकेट वाहिनीने. प्रथमेश शिंदे हे टेक्निकल ऑपरेटर आहेत या वाहिनीचे आणि त्यांच्या माध्यमातून या सर्व काही गोष्टींचा आपण आढावा घेतला. चला मित्रांनो सामना सुरू करा. आपण अधिकचा वेळ घेऊ नका अशी विनंती आहे. चला आपण मॅचला सुरुवात करूया. एका बाजूला पंच अमित गोलतकर सर तुम्हाला पाहायला मिळतात. एका बाजूला सूर्यकांत आडाव सर आणि अमित गोलतकर सरांनी इशारा दिला की मॅचची सुरुवात होतीये. सायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. 55 धावा 24 बॉल. स्ट्रायकर एंडला केळकर सोळशीचा आक्रमक फलंदाज सुमित मालुसरे स्ट्राईक करेल. एसकेच्या क्रिकेटमध्ये आयकॉन कॅटेगरीमध्ये येणारे खेळाडू दुसऱ्या बाजूला अक्कालपे गावचे राहुल भातोसे ऑलराऊंडर खेळाडू आहेत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. तर गोलंदाजी मार्गवरती मॅन फ्रॉम वाकी गणेश कदम. पहिलाच बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न. अक्षय मोरे यष्ट्यांच्या पाठीमागून धावत आले. पहिल्या बॉलच्या पाठीमागे सिंगल धाव आणि आज बॅटिंग करताना सुमित मालुसरे आणि राहुल बातोस यांना चांगली बॅटिंग करावी लागेल. गणेश कदम यांनी जी बॅटिंग केली आहे त्या बॅटिंगचं प्रत्युत्तर द्यावं लागेल आणि ती ॲबिलिटी, ती गुणवत्ता, ती क्षमता या दोन्ही खेळाडूंकडे आहे. गणेश कदम पुन्हा तयार. हो, इथे पहा वेळेची अचूकता नव्हती. बॅक टू द बॉलर. बॉल डॉट आलाय. कारण ज्या प्रकारचा स्ट्रोक एक्झिक्यूट करायला गेले, वेळेची अचूकता हा फार महत्त्वाचा घटक आहे. बॅटवरचं एका हाताचं ग्रिप निसटलं. पावसाळी रबर बॉल क्रिकेट आहे. अंगावरती बॉल आहे. पाठीमागच्या बाजूला स्टॉप करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा केला. सिंगल डाव्या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होतीये आणि हो, ज्यावेळेस मोरिया 11 वारसोई देव वाकीने बॅटिंग केली होती. पहिल्या ओव्हरमध्ये जेमतेम 5 बॉलच्या पाठीमागे अवघ्या 3च मिळाल्या होत्या. शेवटच्या बॉलवरती एक चौकार आला होता आणि धावसंख्या 9 वरती जाऊन पोहोचली होती. आणि त्यानंतर मात्र या टीमने गिअर बदलला होता बॅटिंगचा. खोलवर टप्प्याचा बॉल पाठीमागच्या बाजूला फाईन लेगला बॅकअप नाही. या डावातला पहिला चौकार बॉल सीमारेषच्या पार येतोय. सुमित मालुसरे यांच्या बॅटमधून धावसंख्येचा पाठलाग करताना पहिला चौकार. थँक यू.
गणेश कदम यांच्या विरुद्ध आता आक्रमण केलेलं आहे. सुमित मालुसरे स्ट्राईक एंडला पुन्हा तयार. आत्मविश्वास त्यांचा आता वाढला असेल या फटक्याच्या पाठीमागे. वेळेची अचूकता नाहीये या फटक्याच्या पाठीमागे. हा घटक फार महत्वाचा आहे, वेळेची अचूकता. एखादी वेळ हातामधून निघून गेली पुन्हा येत नाही आणि इथे पहा. वेळेची अचूकता या स्ट्रोकच्या पाठीमागे नव्हती कारण रबर बॉल क्रिकेट आहे ना. हा फॉर्मॅट थोडासा वेगळा आहे. बॅट वजनाने हलकी असते, बॉल वजनाने हलका असतो. खेळपट्टी सिमेंट काँक्रीटची असते. बॉल स्किट होतो, वेगाने येतो. आपटला बॉल, अंगाला, शरीराला भेदणारा बॉल आहे. पाठीमागच्या बाजूला बॅकअपसाठी एक खेळाडू तैनात करण्यात आलेला आहे. सिंगल डाव्या बॉलच्या पाठीमागे मिळेल. सिंगल सोबत स्कोर बोर्ड पुढे. धावसंख्या एकूण धावफलकावर ते 7 धावा, 0 गडी बाद. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलेला आहे. तर तिथून पुढे आता येणारे 18 बॉल आणि 48 धावांची गरज आहे. चला थोडीशी घाई करा. संपूर्ण या मॅचची आपण माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवूया. जे प्रेक्षक या मॅच सोबत उशिरा जोडले असेल. टॉस झाला होता आणि टॉस जिंकला होता. एनसीसी केळगर सौशी आणि अकाल्पी या टीमने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी मोरिया 11, वारसवी देव आणि वाकील आमंत्रित केलं. त्यांनी बनवल्या 54. त्याच्यामध्ये वैयक्तिक 45 धावा बनवल्या होत्या बॅटिंग करताना गणेश कदम यांनी. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल आणि हा बॉल वाईड. के-एस-केचे माजी सचिव सोपानदादा मोरे यांच्या ठिकाणी आगमन आहे. मोरिया स्पोर्ट्स कोपरखैरणे आपण त्यांचं स्वागत करूया. अनेक क्रिकेट स्पर्धेंना ज्यांचं विशेष सहकार्य लाभतं आणि अशा व्यक्तिमत्वाचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मैदानाच्या आतमध्ये आता बॉल डॉट आलाय. गोलंदाजी मार्कवरती कोण आलंय? के-एस-केचे कटर गोलंदाज अक्षय मोरे गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. पहिला बॉल त्यांचा दिशाहीन होता, परंतु त्यानंतरचा बॉल चांगला टाकला. सेकंडला सुमित मालुसरे. हो, इथे याकू टप्प्याचाच मारा केलाय. टप्पा पडल्यानंतर बॉल राईज झालाय. बॅक ऑफ द लेन बॉल ठेवलाय. बॉल थोडासा पाठी ओढला, बॉलला उसळी प्रदान केली. अशा प्रकारचं दुहेरी मिश्रण अक्षय मोरे यांनी अंमलामध्ये आणलं. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, पुन्हा एकदा तोच रिझल्ट. बॅक टू बॅक बॉल डॉट येताय त्याचा विचार आता सुमित मालुसरे यांना करावा लागेल. आज आत्मविश्वासाला साथ घालावी लागेल. गुणवत्ता आहे. सुमित मालुसरे चांगली बॅटिंग करू शकतात आणि आता ती करावी लागेल. ती वेळ आलेली आहे. सुमित मालुसरे यांना आता गिअर बदलावा लागेल. ओ, पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. लागोपाठचा तिसरा बॉल डॉट टाकलाय. आणि इथे आपल्या गोलंदाजीमधली चमक, दमक, अचूकता, भेदकता अक्षय मोरे यांनी अंमलामध्ये आणली. ज्यावेळेस अक्षय मोरे बॅटिंग करत होते ना, त्यावेळेस अक्षय मोरे यांनी बरेचसे बॉल डॉट खेळले होते. परंतु आता त्यांनी गोलंदाजी करताना बरेचसे बॉल डॉट टाकले आणि हाही बॉल निर्धाव आलाय आणि हा 5वा बॉल डॉट आलाय आणि सुमित मालुसरे यांना बांधून ठेवलंय. केळगर सोळशीचे एक नामवंत खेळाडू आहेत. पाठीमागे जाऊन जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. बॅट खालतून, बॉल वरतून. कुठेतरी हा जो टप्पा, ही जी लाईन ती मॅटर करतीये. आता ऑन साइडला या बॉलला खेळलाय. खेळाडू जातील का? पाणी आहे त्याच्यामुळे बॉल स्टॉप झालाय. आउटफील्ड स्लो आहे. पाणी साचल्यामुळे 2 धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळतील. 2 ओव्हरचा खेळ आता समाप्त होतोय. धावसंख्या आहे 10. आता 12 बॉल आणि विजयासाठी बनवायच्या आहेत धावा. इथून पुढे 45. पुढील 2 संघांना विनंती आहे की तुम्हाला बाउंड्री लाईनवरती थांबायचं आहे आणि त्यासाठी विनंती करूया निवळी आणि वलवण ब आणि शिंदे आणि बीसीसी 11 गोगवे. तुम्हाला विनंती आहे की आपली लाईनअप तयार करायला घ्या आणि तुम्ही बाउंड्री लाईनवरती थांबा. जसा मात्र हा सामना संपेल, हे 2 संघ मैदानाच्या बाहेर येतील, तसं मात्र तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये लगेचच प्रस्थान करायचं याची पण नोंद घ्या. आता इथून पुढे गिअर बदलावा लागेल. दोन्ही संघातील खेळाचा फरक जर आपण पाहिला, तर पहिल्या डावामध्ये मोरिया 11, वारसोई देव आणि वाकीने बनवले होते 20 बिनगडी बाद आणि त्याचं प्रत्युत्तर देताना 2 ओव्हरमध्ये एनसीसी केळगर सोळशी आणि अकाल्पी या टीमने बनवलेले आहेत धावा 10. ते 10 धावा कुठेतरी कमी पडलेल्या आहेत. आता राहुल बातोस यांना इथून पुढे जबाबदारी घ्यावी लागेल आणि तो जबाबदारीचं ओझं आता फार मोठं आहे. 12 बॉल 45. बॉलने घेतला बॅटचा किनारा, मिळाला नाही भाग्याचा सहारा. अकाल्पे गावचे राहुल भातोसे माघारी येतील. धक्का क्रमांक पहिला.
थँक हो, इथे हा आणखीन एक बॉल डॉट आलेला आहे. संपूर्ण डावाचा विचार जर आपण केला तर डॉट बॉलचा रेशो आता वाढलेला आहे. आपण अनेकदा चर्चा केली की गिअर बदलावा लागेल. चांगला डायव्हर कोणता? जो योग्य वेळी योग्य गिअर टाकेल. नाही ते आता तेच करावं लागेल. योग्य वेळी योग्य गिअर टाकावा लागेल. पाठीमागच्या बाजूला बरेचसे फटके फलंदाजांनी खेळले आणि हाही फटका पाठीमागच्याच बाजूला खेळलाय. सिंगल एका-एका धावेने धावफलक पुढे जाईल. लेग बायची सिंगल धाव इथे प्राप्त होत असताना स्कोरबोर्ड पुढे. आता फार मोठं अंतर वाढलंय. 9 बॉल 44. सुमित मालुसरे यांनी जर आक्रमण केलं, तर मात्र ही गोष्ट शक्य होऊ शकते आणि ती करावी लागेल. पाठीमागे काय घडलं याचा विचार तर सुमितला करून चालणार नाही. इथे चांगलं काय करता येईल? पुल करण्याचा प्रयत्न. एक टप्पा बॉलला अडवलेला आहे. एकच धावा बॉलच्या पाठीमागे मिळेल. आता 8 बॉल आणि बनवायच्या आहेत धावा इथून पुढे 43. 8 बॉल 43. प्रत्येक बॉल सीमारेषेच्या पलीकडे कसा जाईल याचाच विचार करावा लागेल. टप्पा पडल्यानंतर अंगाला भेदणारा बॉल आणि या बॉलच्या पाठीमागे सिंगल धाव इथे प्राप्त होईल. सिंगलने काय होईल ना, सिंगलने धावफलक पुढे जाईल आणि समीकरणामधलं अंतर वाढेल. आता इथून पुढे 7 बॉल 42 ची गरज. प्रत्येक बॉलवरती हवाय एक मोठा हिट आणि तो कारनामा आज मैदानाच्या आतमध्ये फलंदाज सुमित मालुसरे करतील का? ऑन साइडला मॅच जिवंत ठेवणारा फटका येईल का? आणि बॉल चालला आता सीमारेषेच्या पलीकडे आणि आलाय मॅच जिवंत ठेवणारा हा मोठा फटका, षटकार. थँक आता 6 बॉल 36 धावांची गरज आहे. 6 बॉल 6 षटकार मारावे लागतील आणि स्ट्रायकरला बॅटिंगमध्ये कोण आहे? तर किरण आहेत. असं म्हणतात किरण सूर्याचा असू द्या किंवा आशेचा जीवनामध्ये आला तर तो अंधकार नाहीसा करतो. परंतु हा किरण धावसंख्येमधला अंधकार नाहीसा करेल का? आणि संघाच्या विजयाची आशा पल्लवीत ठेवेल का? 6 बॉल 36 ची गरज आहे आणि गोलंदाजी मार्कवरती कुणाला बोलवलेलं आहे? अभिषेक मोरे गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. ओव्हर नंबर 4 साठी 6 बॉल 36 ची गरज. 6-36 चा थरार. मॅच अजूनही जिवंत आहे. फक्त या मॅचमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत लढावं लागेल. खरा योद्धा तो नाही जो नेहमी जिंकतो. खरा योद्धा तो आहे जो नेहमी लढायला तयार असतो आणि ते लढावं लागेल. उजवा बाहेरचा बॉल डॉट येतोय. त्याच्यामुळे आता 5 बॉल 36 ची गरज आहे. जो संघ प्रयत्नवादी होता, तो संघ आता नशीबवादी आहे. म्हणजे संपूर्ण हा जो डाव आहे किंवा ही जी मॅच आहे, ती नशिबाच्या भरोश्यावरती आहे. हाही बॉल डॉट आला. संपूर्ण डावामध्ये डॉट बॉलचा रेशिओ प्रखरतेने वाढलेला आहे. किती डॉट बॉल या डावामध्ये आले याची आपण चर्चा करू येणाऱ्या कालावधीमध्ये. बॉलर तयार. हा आणखीन एक बॉल डॉट आला का? उजव्या स्टिचच्या बाहेर आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल राईट झाला. शरीरापासून दूर राहिला. बॉल डॉट आला. या ओव्हरमध्ये तब्बल 3 डॉट बॉल आले. एका ओव्हरमध्ये डॉट बॉल आले होते तब्बल 5 आणि एकूण डावामध्ये 11 डॉट बॉल आलेले आहेत. म्हणजे कुठेतरी हा जो डॉट बॉलचा रेशिओ वाढला आणि संघ मॅचपासून लांब गेला. पायावरती बॉल आहे. पाठीमागच्या बाजूला बॅकअपसाठी 2 खेळाडू धावत आहेत. बॉलला अडवतील का? परंतु सीमारेषेलगत बॉल अडवण्याचा प्रयत्न फसला. बॉल सीमारेषा पार फरार. रन्स मिळतील 4 चौकार. थँक आता या मॅचमध्ये बाकी आहे ती फक्त आणि फक्त ती म्हणजे औपचारिकता. बॉलर तयार.
हो, टप्पा पडल्यानंतर अंगाला भेदणारा बॉल सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. लेग पायची सिंगल धाव. चला दोन्ही संघ आपण तयार राहा. टीम निवळी आणि वलवन ब, चिंदी आणि BCC 11 घोंगवे आपण बाउंड्री लाईनवर तयार राहा. सीमारेषेलगत आपण सज्ज राहा. निवळी आणि वलवन ब तुमची बॉलिंग आहे त्याच्यामुळे तुम्ही 11 खेळाडूची लाईनअप ही सीमारेषेलगत तयार ठेवा. पाठीमागच्या बाजूला आता हा बॉल लॉंग स्टॉपला निघालाय. नॉन स्टॉप 22च्या 4. त्या धावा सुरुवातीला जर आल्या असत्या तर मॅचमध्ये मजा आली असती, परंतु अखेरकार हा सामना इथे संपलेला आहे आणि सामना जिंकला या हंगामातला पहिला सामना आणि पहिली मॅच. मोरया 11 वारसोई देव वाकीने 26 धावांनी हा सामना जिंकलाय. आपण आभार मानूया NCC केळगर सोळशे आणि अकालपे या टीमचं. थँक्यू सो मच. चला पुढचे दोन्ही संघ